श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री सप्तकोटेश्वर मोहीम गोमंतक ही मोहीम यशस्वीरित्या पार पडली आहे। हजारो युवक युवती पुरुष महिला मोठ्या संख्येने या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते। छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच गोव्यातील मंदिरावरील कळस व हिंदूंच्या घरासमोरील तुळस सुरक्षित राहिली। छत्रपती शिवाजी महाराज यांनी अखंड हिंदुस्थानचा नारा दिला, हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, त्यावेळी त्यांनी गोव्याला संरक्षण दिलं, म्हणूनच आज गोवा हे राज्य भारतात आहे, असं मत गोव्याचे समाज कल्याण मंत्री सुभाषरावजी फळदेसाई यांनी व्यक्त केले। गोवा राज्यामध्ये श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीनं आयोजित केलेली श्री शिवतीर्थ डिचोली ती सप्तकोटेश्वर मंदिर मोहीम गोमंतक ही मोहीम यशस्वीरित्या संपन्न झाली। या मोहिमेच्या समारोप प्रसंगी समाज कल्याण मंत्री सुभाषराव फळदेसाई हे बोलत होते। या मोहिमेमध्ये हजारो धारकरी आणि शिवभक्तांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। गोवा राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्मरक्षणासाठी केलेलं महान कार्य, श्री सत्यकोटेश्वर मंदिराचा केलेला जीर्णोद्धार, येथील गड कोट किल्ले आणि हिंदवी स्वराज्याचा इतिहास तरुण पिढीला कळावा या उद्देशाने ही मोहीम आयोजित करण्यात आली होती। वेगवेगळ्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या कार्य आणि पराक्रमाची माहिती देण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांच्या संकल्पनेतून विविध राज्यांमध्ये दरवर्षी राबवत असलेल्या मोहिमेबद्दल नितीन चौगुले यांचे मंत्री, आमदार आणि विविध मान्यवरांनी कौतुक केले। गोवा राज्यातील डिचोली येथे श्री सप्तकोटेश्वर मंदिर मोहीम गोमंतक या मोहिमेचा शुभारंभ आमदार चंद्रकांतजी शेटे आणि आमदार प्रेमेंद्रजी शेट यांच्या हस्ते करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी लाठी, काठी, दांडपट्टा यांचं प्रात्यक्षिक करण्यात आले। हलगीचा निनाद आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी या घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला। हजारो युवक युवती, महिला आणि पुरुष, धारकरी आणि शिवभक्त यांनी या मोहिमेत सहभाग घेतला। श्री शिवतीर्थ डिचोली ते श्री सप्तकोटेश्वर मंदिर अशी 8 किलोमीटर अंतर पदयात्रा काढून मोहीम यशस्वी करण्यात आली। ज्या तलवारीनं सरनोबत कृष्णाजी कंक यांनी फोंडा येथील लढाई जिंकली होती, ती तलवार दर्शनासाठी या ठिकाणी उपलब्ध केली होती। त्यानंतर नार्वे इथं श्री सप्तकोटेश्वर मंदिर इथं मोहिमेची सांगता झाली। श्री सप्तकोटेश्वर मंदिर इथं आरती करण्यात आली। सर्व धारकरी आणि शिवभक्तांनी दर्शन घेतले। गोव्यात हिंदूंच्यावर होणारे अत्याचार छत्रपती शिवाजी महाराज यांनी थांबवले होते। पोर्तुगीजांनी हल्ला केलेल्या श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार छत्रपती शिवाजी महाराज यांनी केला होता। गोव्यातील अनेक गड कोट किल्ले जिंकले होते। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या गोव्यामध्ये यंदाची श्री सप्तकोटेश्वर मोहीम गोमंतक ही मोहीम राबवण्यात आली। गोव्याचे समाज कल्याण मंत्री सुभाषराव फळदेसाई, आमदार चंद्रकांत शेटे, आमदार प्रेमेंद्र शेट, आमदार गोविंद गावडे, मराठा साम्राज्याचे शूर सुभेदार नरवीर तानाजी मालुसुरे यांचे 13वे वंशज नितीनराजे मालुसुरे, सरनोबत येसाजी कंक यांचे 14वे वंशज सिद्धार्थदादा कंक, इतिहास संशोधक भारतजी आदमपुरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा विभागाचे संघचालक राजेंद्र भोबे, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतनजी राजहंस, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले, महाराष्ट्र मंडळ गोव्याचे अध्यक्ष अनिल पाटील, समाजसेवक संतोषभाऊ गोसावी, नार्वेगावचे सरपंच तुकाराम गावडे, विपुल पाटील, विशाल गायकवाड, तेजस बाबा मगर पाटील, दशरथ जाधव, दिगंबर कोरे आणि मान्यवर उपस्थित होते। आपल्या हिंदूची ही मंदिरं होतं त्याची तोडफोड करत होते आणि आपले हिंदू बांधव आपल्या देवता, आपल्या मूर्त्या घेऊन रानामध्ये, डोंगर कपाऱ्यामध्ये लपून बसत होते, सगळे स्थलांतर करत होते देव वाचवण्यासाठी, आपली संस्कृती वाचवण्यासाठी। हे सगळं काय कसं होतं? जर एखाद्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेला आपल्या गोमंतकावर स्वारी केली नसती तर आपल्या देवळावरचे ते कळस आज दिसले नसते आणि आमच्या दारापुढची ती तुळसही दिसली नसती। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी गोमंतक सांभाळला, म्हणूनच इतिहास थोर आहे। आणि ज्या वेळेला या सप्तकोटेश्वर देवळामध्ये आपले जिथं बसलेले यांचे पूर्वज आपले सरदेसाई हे ही मूर्ती घेऊन इथं तिथं लपवत होते आणि ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज आले त्यावेळेला ही पुनर्स्थापना झाली। आणि ह्या मंदिराचं पुनर्स्थापना ही फक्त आपल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंती नाही आहेत, त्याच्या
त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आत्मा आहे आणि भगवान शंकराचं लिंग आहे प्रस्थापित केलेलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अखंड हिंदुस्थानचा नारा दिला, ही नवी स्वराज्याची स्थापना केली आणि म्हटलं की गोवा ही भूमी हिंदुस्थानची आहे, म्हणून आज आम्ही गोमंतकीय हिंदुस्थानी आहोत. महादेव. गोमंत भूमीमध्ये मराठ्यांचं राज्य होतं म्हणून आपण आजपर्यंत इथं ताठ मानेनं इथं उभा आहोत. आपण इथं आलेलो आहोत, आपण पदयात्रा केलेली आहे. त्या सगळ्या माता भगिनींचं आणि माझ्या सर्व मित्रांचं, शिवप्रेमींचं मी परत एकदा गोमंतकामध्ये स्वागत करतोय आणि तुमचं अभिनंदन करतोय आणि तुमच्या कार्याला शुभेच्छा देतोय. नितीनजी, तुम्ही एक चांगला उपक्रम इथं आणलेला आहे आणि हे फक्त गोमंतकामध्ये नाही, कदाचित काही तुमच्या स्वारीत जिथं जातील तिथं आम्ही सुद्धा वेळ असल्यास आम्ही सुद्धा येऊ, परंतु हे कार्य न थांबता संपूर्ण हिंदुस्थानमध्ये ते पोहोचलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी काय केलं? आज आपण गोव्यात आहोत. गोव्याच्या दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर इथं 4 प्रकारची क्रांती छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा या बारदेशामध्ये पोर्तुगीज व्हाईसरॉयने एक ऑर्डर काढली की इथं कॅथलिक ख्रिश्चन सोडून कोणी राहू शकत नाही. 7,000 हिंदू पैकी केवळ 3,000 शिल्लक उरले होते, बाकी सगळ्यांना ख्रिश्चन करून टाकलं होतं. इथल्या लोकांनी महाराजांकडे तक्रार पोहोचवली, महाराजांनी मोहीम काढली, सरसकट कत्तल उडवून दिली. जे 4 पादरी सापडले त्यांचे मुंडके कापले आणि ते व्हाईसरॉयकडे पाठवून देण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. शिवाजी महाराजांनी कधीही निर्दोष लोकांना मारलेलं नाहीये. पण तुम्ही जर माझ्या हिंदू समाजाचं धर्मांतरण करणार असताल तर तुमच्या शिरच्छेद केला जाईल हा संदेश शिवाजी महाराजांनी दाखवून दिलेला आहे. ती धर्मांतरण रोखण्याची क्रांती या गोव्याच्या भूमीत महाराजांनी केलेली आहे. नमस्कार, मी सिद्धार्थ संजय कंक, सरसेनापती येसाजी कंक यांचा थेट वंशज. आज या ठिकाणी आम्ही संपूर्ण कंक कुटुंब श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान यांच्यामार्फत जी श्री सप्तकोटेश्वर मोहीम घेण्यात आलेली आहे, तर त्या मोहिमेमध्ये सहभागी आम्ही सर्व झालेलो आहोत. या मोहिमेमध्ये या ठिकाणी महाराष्ट्रभरातील संपूर्ण शिवभक्त मंडळी जे छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी जो इतिहास केलेला आहे, त्या इतिहासाचा त्या ठिकाणी अनुभव मिळावा यासाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानमार्फत दरवर्षी अशा पद्धतीच्या मोहिमा घेतल्या जातात. आणि या सर्व मोहिमांमध्ये सहभागी होता आल्याबद्दल आम्हाला कंक कुटुंबियांना अतिशय मनापासून आनंद वाटत आहे. आपण आता श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या दारात उभे आहोत. हे खरं तर भारतामधलं एक सामाजिक आणि राजकीय तीर्थक्षेत्र आहे. 17व्या शतकामध्ये जे हिंदू मंदिरांचं उद्ध्वस्त जे झालेली मंदिरं होती, हिंदूंची तीर्थक्षेत्र होती, जे श्रद्धास्थानं होती, त्याचं पुनर्निर्माण करण्याचा सुरुवात ही छत्रपती शिवाजी महाराजांनी 17व्या शतकात गोव्यातनं सप्तकोटेश्वरापासून सुरू केलेली. पुढे हा जो आज ही जी मोहीम आलेली आहे डिचोली ते श्री सप्तकोटेश्वर, हा एक प्रकारे 17व्या शतकातला हिंदू पुनर्जागरणाचा किंवा हिंदूंच्या परत पुनर्निर्मितीचा हा कालखंड, त्याची सुरुवात या डिचोली ते सप्तकोटेश्वर या मोहिमेनं त्यावेळी झालेली आहे. त्या मोहिमेचीच परत पुनरावृत्ती शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थाननी केली आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.